तर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांवरून वातावरण तापलेलं आहे आणि अशामध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी लेट लतीफ कंत्राटदारांची खरडपट्टी काढली आहे। राज्यभरात ठिकठिकाणी रखडलेल्या प्रकल्पांवरून कंत्राटदारांना इशारा दिलाय। मुख्यमंत्र्यांकडे वेळेत कामं न होणाऱ्या प्रकल्पांबद्दल तक्रारी आल्या होत्या, त्याचा आढावा वॉर रूम बैठकीमध्ये घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीसांनी कंत्राटदारांशी चर्चा केली, अडचणी समजून घेतल्या आणि त्यानंतर जगात इतक्या धीम्या गतीनं कुठंच काम होत नाही, 5 वर्षांची वेळ मागू नका, 2.5 वर्षात प्रकल्प पूर्ण करा असा इशारा दिला। काही ठिकाणी कंत्राटदारांचं काम स्लो होतं, त्या ठिकाणी त्यांना आपण तंबी दिलेली आहे। कुठल्याही परिस्थितीमध्ये जनरेशनल प्रोजेक्ट्स होऊ नये अशा प्रकारची त्या ठिकाणी मी सांगितले। 5-5, 7-7, 10-10 वर्ष प्रोजेक्ट चालतात, हे आम्हाला मान्य नाही। प्रोजेक्ट वेळेत कंप्लीट झाले पाहिजे, या दृष्टीनं वॉर रूमच्या माध्यमातून त्याचं टास्क वाईज आम्ही डिव्हिजन केलेलं आहे। प्रत्येक टास्कला किती वेळ लागणार आहे त्या संदर्भातला निर्णय केलेला आहे।